जय. परिस्थिती अशी आहे, श्री संत गजानन महाराज हे जे प्रगट झाले आणि त्या अनुषंगाने पूर्ण जगाचा उद्धार करण्यासाठी या भूतलावर ते अवतीर्ण झालेत. सहजपणे त्यांच्या दर्शनाला जर आपण गेलो तर निश्चित आपल्यामध्ये सुद्धा एक सत्परिवर्तन होत आहे आणि त्या अनुषंगाने त्या सत्संगाच्या माध्यमातून, दिंडीच्या माध्यमातून एक वाणी पवित्र होते, शरीर पवित्र होतं, अशी एक स्थिती आहे. असं म्हणतात, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे तो तू आपले स्वहित, म्हणजे आपलं जे स्वहित जे आहे, जे जर करून घ्यायचं असेल तर अशा पद्धतीत लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने अशा पद्धतीत अशा प्रकारची दिंडी होणं महत्त्वाची आहे. आणि श्री संत गजानन महाराज सेवा समिती जी आहे ती याच पद्धतीने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वारकरी संप्रदायाच्या पूर्ण विचाराला धरून, तत्वाला धरून त्या पद्धतीने ही दिंडी काढत राहते. त्यामुळं मी या दिंडीचं स्वागत करतोय. या सर्व दिंडी प्रमुखांना, दिंडीत चालणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या पुढे नतमस्तक मी अशा प्रकारचं होतोय आणि या शब्दाला या ठिकाणी थांबवतो. रामकृष्ण.